नमो नमः सर्वेभ्यो. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेचा 8वा अध्याय म्हणजेच अक्षर ब्रह्मयोग याविषयी विवरण करतो आहोत. ह्याच्या ह्याच्या पहिल्या 2 सेशन्समध्ये आपण पहिल्या सेशनमध्ये पहिला ते 6वा अध्याय सूत्राचं विवरण केलं. दुसऱ्या सेशनमध्ये आपण 7व्या ते ऑलमोस्ट 19व्या सूत्रापर्यंत आपण विवरण केलं. आज आपण त्याच्या पुढची सूत्र पाहत आहोत. थोडासा पाठी जाऊन रिकॅप घेऊया. अक्षर ब्रह्मयोग मध्ये अर्जुन प्रश्न विचारतो आहे की अक्षर ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, त्यानंतर आधिदैविक म्हणजे काय, आधिभौतिक म्हणजे काय, त्याच्यानंतर तू कसा काय ओळखला जाऊ शकतोस किंवा तुझं ज्ञान कसं काय होऊ शकतं याविषयी तो प्रश्न विचारतो. सो दिस इज एक छोटासा रिकॅप घेऊया. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे कधीही नष्ट होत नाही ते म्हणजे ब्रह्म, आणि त्याचा स्वभाव किंवा त्याचं प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये अवतरण म्हणजेच अध्यात्म किंवा आत्मा, आणि या अवतरणासाठी जे कारणीभूत असतं ती सगळी कर्म. हं. त्यानंतर इथे तुला जे जे क्षरत्व, ज्याला ज्याला क्षरत्व आहे किंवा जे जे नष्ट होणार आहे ते सगळं अधिभूत आहे. त्यानंतर या अधिभूताला टिकवण्यासाठी पुरुषाचा म्हणजे शिवाचा किंवा ब्रह्मासाठी जे कारणीभूत होतात किंवा त्यांना जे सपोर्टर्स असतात ते अधिदैवित आहे. आणि या सर्व यंत्रणेचा भोगता किंवा मूलभूत कारण म्हणजे मी अधियज्ञ आहे असं कृष्ण म्हणतो आहे. सो हे त्यांनी पहिल्या 5 सूत्रांमध्ये सांगितलं. आणि त्यामुळे मला अंतकाली म्हणजे मृत्यूशय्येवर असताना मला आठवत आठवत जो शरीर सोडतो तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो. ओके. आणि मृत्यूकाळी ज्या ज्या प्रकारचे भाव, यम यम भावम स्मरण भावम, ज्या ज्या प्रकारचे भाव त्याच्या मनामध्ये असतील त्या तद्भाव भावित, त्या त्या प्रकारची त्याला पुढे गती प्राप्त होते. त्यामुळे हे अर्जुना, तू सतत माझं स्मरण करत राहा आणि माम स्मरतु युद्धम करोतु, म्हणजे तुझं कर्म करत राहा आणि मला माझं स्मरण करत जा. आणि कुठल्याही प्रकारच्या नान्यगामिना चेतसा, म्हणजे कुठल्याही प्रकारचं इतर गोष्टींकडे डेव्हिएट न झालेल्या मनाने आणि अभ्यासाने तू मला नक्कीच प्राप्त होशील. कसा आहे तो मी? तो पुढे सांगतो आहे की मी कवी आहे, मी ऑमनिसॅन्ट आहे, मी पुराण आहे, मी अनुशासितारम आहे, मी अणोहो अणियांसा आहे, मी सर्वस्य धातारम आहे, अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात. अशा मला तू माझ्यापर्यंत तू पोचशील किंवा मला तू प्राप्त करशील, किंवा जनरली माझे भक्त मला प्राप्त करतात. आणि अशा प्रकारच्या मी जे आता अनुशासितारम वगैरे सांगितलं तशा प्रकारे माझ्या रूपावर किंवा चिंतन करत प्रयाण काले भक्त्या युक्तो, भक्तीच्या सहाय्याने योग बलाने भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक, म्हणजे भ्रूमध्यावर प्राणाचं कॉन्सन्ट्रेशन करून तू परमं पुरेशी दिव्यम उपैती, म्हणजे परमपुरुषाला किंवा शांतीला तू प्राप्त होऊ शकतोस. ओके. आणि आता मी तुला अशा गोष्टी सांगतो आहे की त्या कशा करायच्या. तर सर्व द्वारांनी संयम्य मनोरुधी निरुद्धच, म्हणजे इंद्रियांची सर्व दारं बंद करून तू मनशक्तीला हृदयामध्ये संग्रहित कर, आत्मशक्तीला मूर्ध्यामध्ये संयमित कर, आणि ती योगशक्तीचं किंवा त्या योगस्थितीचं धारण कर. आणि असं करून ओमेतेकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम मनुस्वर, म्हणजे ओम ह्या एकाक्षर ब्रह्माचं उच्चारण करत राहा. शारीरिक मानसिक उच्चारण, परापशंती मध्यम वैखरी लेवलवर तू त्याचं उच्चारण करत राहा. आणि ब्रह्म अनुस्मरण, म्हणजे माझंच स्मरण करत राहा. असा असा जो कर्मश करतो आणि देह सोडतो, असा देह सोडणारा किंवा त्यजन देहम मला येऊन मिळतो, त्याला परमागती मिळते. आणि अशा प्रकारच्या भक्तियोग्यांना अनन्य चेतसः सततम यो माम स्मरंती नित्यशः, त्यांना कधीही कुठल्याही प्रकारची पुनर्जन्म त्याचा प्राप्त होत नाही. मामुपेत्य तू कौंते पुनर्जन्म न विद्यते, असं तो म्हणतो आहे. आणि अल्टिमेट मर्जर होतं त्याचं, की अन्य लोकांमध्ये गेलास तर तुला पुन्हा इथे पृथ्वीवर जन्म घ्यायला लागेल किंवा जन्म घेतात ते, परंतु आब्रह्मभुवना लोकाः पुनरावर्तिनो जनः मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, असं तो म्हणतो आहे. आणि त्यानंतर अशी जी माझ्यापर्यंत आलेली जी ब्रह्मविद माणसं असतात, या ब्रह्म जाणणारी माणसं असतात, ते काय जाणतात की सहस्त्रयुगपर्यंतम ब्रह्मणः अहह अस्ति, म्हणजे ब्रह्माचा दिवस हा सहस्त्रयुगापर्यंत आहे. आणि ब्रह्माची रात्र अपि, ब्रह्माची दिवस आणि रात्र, द डे ऑफ ब्रह्मा अँड द नाईट ऑफ ब्रह्मा, ही सहस्त्रयुगपर्यंतम आहे असंही ते जाणतात.
सो मागच्या सेशनमध्ये हे सगळं काळाचं कॅल्क्युलेशन मी सांगितलं होतं. सो आणि ही ब्रह्माच्या दिवसामध्ये ही सर्व सृष्टी हिचा उगम होतो किंवा उद्भव होतो आणि ब्रह्माच्या रात्रीमध्ये या सगळ्या सृष्टीचा प्रलय होतो आणि हा गेम रिपीटेड चालू असतो. भूतवा भूतवा प्रलीयते, सारखा सारखा चालू असतो. ब्रह्माचा दिवस आला की सृष्टीचा उद्भव होतो आणि ब्रह्माची रात्र आली की सृष्टीचा प्रलय होतो. आता इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. म्हणजे सृष्टीचा प्रलय होतो म्हणजे आपण पण आपल्याला पण माहिती आहे, मॉडर्न सायन्स ऍक्सेप्ट करतो की युनिवर्स एका लेवलपर्यंत एक्सपांड होतं आणि काही लेवल नंतर, काही वेळानंतर ते श्रिंक व्हायला लागतं. सो त्याचं कोरिलेशन आपल्याला इथे पण दिसू शकतं की जसा जोपर्यंत ब्रह्माचा दिवस असतो त्याचं मागच्या याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आपण सांगितलं होतं 4.32. ओके. सो तोपर्यंत त्याचं एक्सपान्शन होत राहतो, तोपर्यंत सृष्टीचा उद्भव होत राहतो आणि ज्या वेळेला ब्रह्माची रात्र सुरू होते त्यावेळेला हे काय झालं, हां, ज्या वेळेला ब्रह्माची रात्र सुरू होते त्यावेळेला सृष्टीचा प्रलय किंवा त्याचं युनिवर्सचं श्रिंकिंग सुरू होतं किंवा ते नष्ट व्हायला लागतं. आता नष्ट होऊन ते नष्ट होत नसतं, ते परमात्म्यामध्ये विलीन होत असतं. म्हणजे अक्षर ब्रह्मामध्ये त्याचं पुन्हा ते त्यांचा समावेश होत राहतो. थोडंसं आपण मोठं करूया. हां, ओके. आता ह्या सर्व म्हणजे त्यांनी काय सांगितलं की भूतवा भूतवा प्रलीयते, म्हणजे हे असं सतत सतत चालू असतं. ब्रह्माचा आपला जसा दिवस रात्र चालू असतो, आपण दिवसावर सकाळी उठतो, रात्री झोपतो, जे काही दिवसाचं काम असतं ते करतो, रात्री झोपतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठतो, तसं ब्रह्माचं पण चालू असतं. काय अनेक वर्षांनी ब्रह्माचा दिवस रात्र असं चालू असतं कंटिन्युअसली. त्याप्रमाणे हे सुद्धा चालू असतं. परंतु ह्या सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलय हे जे चक्र सुरू असतं त्याच्या पलीकडे एक अनमॅनिफेस्टेड इटर्नल डायमेन्शन आहे. म्हणजेच तो म्हणतो आहे की परह तस्मात तू भावोन्य संधी फोडूनच वाचते. परह तस्मात तू परह एक मिनिट कुठे गेलं, हा, परह तस्मात मध्ये विसर्गस्य सकारः, तस्मात तू मध्ये वर्णमेलन आहे. भावः अन्यः विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. अन्यः अव्यक्तः विसर्गस्य उत्व गुण पूर्वरूप. अव्यक्तः व्यक्तात् सनातनः म्हणजे पुन्हा विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. सो हां, परह तस्मात् तू, म्हणजे हे जे काही सृष्टीचं म्हणजे उद्भव विलय नाश हे प्रलय चालू असतं त्याच्या पलीकडे परह तस्मात म्हणजे त्याच्या पलीकडे अपादान आहे, तस्मात पंचमी विभक्ती, त्याच्या पलीकडे अन्यः अव्यक्तः भावः सनातनः अस्ति. किंवा तुम्ही अन्वय लावू शकता की व्यक्तात् तस्मात् तू परः अन्यः अव्यक्तः भावः अव्यक्तः सनातनः भावः अस्ति. म्हणजेच काय की हे जे काही मी तुला एक मॅनिफेस्टेशन किंवा एक डायमेन्शन सांगितलं की जे काही काळासाठी त्याचा उद्भव होतो, काही काळानंतर ते नष्ट होतं. ह्याच्या पलीकडे किंवा ह्याच्या बियॉन्ड दिस काही असा एक भाव आहे किंवा असं एक डायमेन्शन आहे जे अव्यक्त आहे, म्हणजे ज्याचं मॅनिफेस्टेशन होत नाही. सो तो आणि जो सनातन आहे म्हणजे तो नेहमीच आहे, त्याची उत्पत्ती स्थिती लय वगैरे होत नसते किंवा त्याचा उद्भव होतो, त्याचा नष्ट होतो किंवा त्याचा प्रलय होतो असं नाहीये. ते कायमस्वरूपी तिथे आहे, सनातन आहे. सो अशा प्रकारचा एक अव्यक्त भाव त्याच्या पलीकडे आहे ज्याला आपण अनमॅनिफेस्टेड इटर्नल डायमेन्शन असं म्हणू शकतो. यह सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति, म्हणजे यह सह सर्वभूतेषु मध्ये विसर्गस्य लोपः भवति. असा जो भाव आहे, यह तत् भावः अस्ति सह सर्वेषु भूतेषु नश्यत्सु. इथे हे आहे सती सप्तमी आहे, सर्वेषु भूतेषु नश्यत्सु. सो सर्वभूत नष्ट झाल्यानंतर सुद्धा सह न नश्यती, म्हणजे एक जे डायमेन्शन आहे जे एक्सपांड होत राहतं, श्रिंक होत राहतं, उद्भव होत राहतो, नष्ट होत राहतो, ते असं चालू असताना सुद्धा किंवा नष्ट झाल्यानंतर सुद्धा जे नष्ट होत नाही त्याला अव्यक्त असं म्हटलं आहे किंवा त्याला आपण अक्षर ब्रह्म असं म्हणू शकतो. असं तो इथे म्हणतो आहे. ट्रान्सडेंटल टू दिस मॅनिफेस्ट अँड अनमॅनिफेस्ट क्रिएशन देर इज येट अनदर अनमॅनिफेस्ट इटर्नल डायमेन्शन दॅट रियाम डस नॉट सीज इवन वेन ऑल अदर्स कम टू सीज. ओके, आता पुढचा श्लोक फार महत्वाचा आहे.
की अव्यक्त किंवा अक्षर ब्रह्मयोग हा नावाचा 8वा अध्याय चालू आहे. तर अक्षर ब्रह्म म्हणजे काय, तर त्याच्याविषयी हा श्लोक सांगतो आहे की अव्यक्तोक्षर इत्युक्त तस्माहुः परमां गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे संधी विग्रह बघूया. अव्यक्त अक्षर मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी आणि पूर्वरूप. इत्युक्तः तम मध्ये विसर्गस्य सकारः भवति. तम आहुः मध्ये वर्णमेलन. त्यानंतर यम प्राप्य न निवर्तन्ते तत् तद्धाम तकारस्य दकारः भवति जश्वसंधी. तद्धाम परमं मम. तो काय म्हणतो आहे की दॅट अनमॅनिफेस्ट डायमेन्शन इज द सुप्रीम गोल और इज द अक्षर ब्रह्मा. And upon reaching it, one never returns to this mortal world. And this is my supreme abode. Okay, this is my supreme glory. तो काय म्हणतो आहे की अव्यक्त अक्षर इत्युक्त म्हणजे इत्युक्त ह्याला हा जो अव्यक्त डायमेन्शन आहे जो इतर सर्व नष्ट झाल्यानंतर सुद्धा नष्ट होत नाही और इट इज विच इज बियॉन्ड ऑल दिस डायमेन्शन्स. हा अव्यक्त हाला अक्षर इत्युक्त म्हणजे याला अक्षर असं म्हणतात किंवा ज्याला अक्षर ब्रह्म असं म्हणतात. तम परमाम गतीम आहुः म्हणजे त्या तिला तिला असं स्त्रीलिंगी का आहे, कारण गती गती ही स्त्रीलिंगी आहे पद म्हणून या गतीला परमागती किंवा अत्युच्च गती असं तिला त्याला म्हटलं जातं. म्हणजे तिथे जो पोचतो तो परमगतीला प्राप्त झाला असं आपण म्हणतो. यम प्राप्य न निवर्तन्ते म्हणजे जे प्राप्त करून जी परमागती प्राप्त करून किंवा जे स्थान प्राप्त करून न निवर्तन्ते म्हणजे कोणीही परत इथे येत नाही किंवा परत या मृत्यू लोकामध्ये त्यांचा जन्म होत नाही. तत् मम परमम धाम अस्ति. ते धाम किंवा तो निवासस्थान किंवा ती जागा ते पद हे माझं परमधाम आहे. असं तो म्हणतो आहे या सूत्रामध्ये. आपण पुढे जाऊया. क्षम्यतां. हा. तर आता मागे मी एक स्टोरी सांगितली होती की एक आई आणि आईच्या गर्भातल्या दोन बालकांची ट्विन्स बालकांची एक स्टोरी मागे मी सांगितली होती की जसं आईच्या गर्भामध्ये जेव्हा बालकं असतात म्हणजे समजा एक युग्म बालकं आहेत ट्विन्स आहेत तर ती बालकांना आई दिसू शकत नाही. जोपर्यंत ते आईपासून विभक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांना आई दिसू शकत नाही. सो आणि त्यांना तिथे जे काही प्रॉब्लेम्स होतात ते ते डिस्कस करत राहतात. जस्ट अ मिनिट. क्षम्यतां. जस्ट अ मिनिट. आपण पुन्हा एकदा शेअर करूया स्लाइड्स. थोडंसं टेक्निकल काही गोष्टी आल्या होत्या प्रॉब्लेम्स. ओके. सो आपण डिस्कस करत होतो की ह्या व्यक्त स्वरूपाच्या जी सृष्टी व्यक्त होते काही काळासाठी उद्भव होतो काही काळानंतर त्याचा नाश पावतो त्या व्यक्त होणाऱ्या डायमेन्शनच्या पलीकडे एक डायमेन्शन असतं ज्याला आपण अव्यक्त किंवा अक्षर ब्रह्म असं म्हटलं जातं आणि ती कृष्ण म्हणत आहे ते माझं परमधाम आहे किंवा त्याला तुम्ही परमागती असं सुद्धा म्हणू शकता. सो हा श्लोक फार महत्वाचा आहे. थोडंसं आपण
स्मॉलच ह्याच्यात ठेवूया, कारण जरा एनलार्ज केलं की ते थोडंसं ड्रॉप डाऊन होतंय. ओके. सो अव्यक्त अक्षर इत्युक्तः तम आहुः परमां गतिं न यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे या अनमॅनिफेस्टेड इटर्नल डायमेन्शन जे आहे याला अव्यक्त किंवा अक्षर ब्रह्म असं म्हणतात. आणि यालाच परमागती असं सुद्धा म्हटलं जातं. आणि जी परमागती प्राप्त केल्यामुळे प्राप्य न निवर्तनते, म्हणजे पुन्हा पुन्हा पृथ्वी लोकावर किंवा मृत्यू लोकावर त्या आत्म्याचं अवतरण होत नाही, आणि तोच माझा परमधाम आहे, असं तो इथे म्हणतो आहे 21व्या सूत्रात. पुढच्या सूत्रात तो काय म्हणतो आहे की वी आर इन अक्षर ब्रह्मांड और वी आर इन गॉड. मागे एक स्टोरी सांगितली होती मी की आईच्या गर्भामध्ये म्हणजे दोन युग्म बालकं किंवा ज्याला ट्विन्स म्हणतो आपण, ती असतात. आणि ती एकमेकांमध्ये त्यांचे वार्तालाप चालू असतो. आणि ती आईला पाहू शकत नाहीत. ती जेव्हा आईपासून विभक्त होतात आफ्टर डिलिव्हरी, तेव्हाच ती आईला पाहू शकतात. ती फक्त गर्भावस्थेमध्ये असताना ती आईला जाणू शकतात, ती आईला बघू शकत नाही. जसं आपण देवाला बघू शकत नाही, आपण देवाला फक्त जाणू शकतो. का बरं? का ती गर्भातली बालकं आईला बघू शकत नाहीत? कारण ती आईच्या आतमध्ये असतात, आईच्या शरीरामध्ये, गर्भाशयाच्या आतमध्ये ती असतात. ती आईला कशी काय बघू शकतील? ओके. तिला फक्त इंद्रियांच्या सहाय्याने जाणता येऊ शकतं, अनन्य भक्तीने तिला जाणता येऊ शकतं. तसंच वी आर इन अक्षर ब्रह्मन. ओके. वी आर इन गॉड. पुरुषः, पुढचं सूत्र आहे, पुरुषः सह परः पार्थ भक्त्या लभस्त्वनन्ये न न्यया यस्यांतस्थानी भूतानि येन सर्वमिदं ततम्. तो म्हणतो आहे की संधी बघूया. पुरुषः सह परः विसर्गस्य लोपः भवति. पार्थ भक्त्या लभ्यः तू. हं? लभ्यः तू मध्ये विसर्गस्य सकारः. तू अनन्यया मध्ये यडसंधी आहे. यस्य अंतस्थानी मध्ये सवर्ण दीर्घ संधी. भूतानी येन सर्वम इदम मध्ये पूर्ण वर्णमेलन. सर्वम इदम ततम. म्हणजे काय की हे पार्थ, सह परः पुरुषः अनन्यया भक्त्या लभ्यः. म्हणजे तो जो परपुरुष आहे, किंवा परपुरुष म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ उच्च कोटीचा, पुरुष म्हणजे ते धाम किंवा ते अव्यक्त अक्षर ब्रह्मन. ते जे तो जो पुरुष आहे किंवा ते जे अव्यक्त धाम आहे किंवा अक्षरधाम आहे, अक्षर ब्रह्म आहे, परमभान धाम आहे माझं, ते लभ्य आहे. लभ्य आहे म्हणजे साध्य करण्यासारखे आहे किंवा त्याचा लाभ घेण्यासारखं आहे. ते लभ्य आहे. कसं? तर अनन्य भक्त्या, अनन्य भक्तीनीच त्याला आपण जाणून घेऊ शकतो किंवा त्याचा लाभ करून घेऊ शकतो. कारण का आहे? म्हणजे जसं मी जशी म्हटलं की गर्भाच्या आतमध्ये, गर्भाशयामध्ये असलेली बाळं आईला बघू शकत नाहीत. तिला फक्त जाणून घेऊ शकतात, कारण ती आईच्याच शरीरामध्ये असतात. म्हणून तिला फक्त जाणून आईच्या हृदयाचे ठोके समजतात. आई जे बोलते आहे तिच्या भावभावना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. पण ते आईला पाहू शकत नाहीत वेगळ्या स्वरूपामध्ये, किंवा आईला जाणू शकत नाहीत वेगळ्या स्वरूपामध्ये, कारण ते आईच्या आतमध्येच आहेत, शरीरामध्येच आहेत. तसंच हे फार महत्वाचं वाक्य आहे, म्हणून रेड हायलाइट केलेलं आहे. यस्य अंतस्थानी भूतानी. हे सर्व प्राणी मात्र जी आहेत, जी ज्याच्या अंतामध्ये किंवा अंतस्थानी म्हणजे ज्याच्या अंतर्गत भागात आहेत, येन सर्वम इदम ततम. आणि या अक्षर ब्रह्मानीच हे सर्व व्याप्त आहे. जसं गर्भाशयातल्या बालकांच्या आजूबाजूला, दोघांच्या मध्ये त्या आईने त्यांना व्याप्त करून टाकलेलं आहे. ते काय आईपेक्षा वेगळे नाही आहेत, ते आईच्या शरीरामध्येच असतात. तसंच आपणही परमेश्वरामध्ये आहोत, आपण अक्षर ब्रह्मामध्ये आहोत. आपण अक्षर ब्रह्म काय ते वेगळं किंवा परमेश्वर म्हणजे काय वेगळं जाणून घेऊ शकत नाही. जसं ते गर्भातली बालकं आईला बघू शकत नाहीत, तसं आपण देवाला बघू शकणार नाही. हा, सगुण स्वरूपामध्ये तो दर्शन देतो कधी कधी, हा वेगळा भाग झाला. परंतु तसं तर आई पण स्वप्नावस्थेमध्ये येते बालकांच्या, सो तो भाग वेगळा झाला. पण प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपण देवाला पाहू शकत नाही कधी पण, कारण आपण देवामध्येच किंवा परमेश्वरामध्येच आपण राहतो. यस्य अंतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम. म्हणजे हे या अक्षर ब्रह्मामध्येच, ज्याच्यामध्ये ही सर्व भूत, ही सर्व प्राणी मात्र, ही पृथ्वी, ही गॅलेक्सी, हे सगळं त्याच्यामध्येच आहे. आणि येन सर्वमिदं ततम. सह पुरुषः परः.
म्हणजे ज्याच्यामध्ये ही ही सर्व प्राणीमात्र ही भूतसृष्टी आहे आणि ज्याने सर्व व्याप्त करून टाकलेलं आहे. म्हणजे सर्वत्र तो आहे किंवा सर्व सर्व ठिकाण सर्व गोष्टी त्यांनी व्याप्त करून टाकलेल्या आहेत. सह पुरुष परह, तो उत्तम पुरुष आहे, तो अक्षर ब्रह्म आहे. आणि त्याला फक्त अनन्य भक्तीनीच त्याचा लाभ करून घेता येतो. अन्य कुठल्याही गोष्टीनी त्याला आपण त्याचा लाभ किंवा त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. Although he is all pervading, all living beings are situated in him. यस्य अंतस्थानी भूतानी. सुप्रीम डिवाइन पर्सनॅलिटी किंवा पुरुष इज ग्रेटर दॅन ऑल दॅट एक्झिस्ट. ही कॅन बी नोन ओनली थ्रू अनन्य भक्ती और कम्प्लीट डिवोशन. पुढचं सूत्र बघूया. आता तो पुढे काय सांगतो आहे की जेव्हा प्रयाणकाले त्यांनी मागच्या वेळेला एक मॅन्युअल पण सांगितलं होतं 17व्या-18व्या सूत्रामध्ये, की अशा प्रकारे तू जर देह सोडशील म्हणजे मध्ये प्राणमावेश सम्यक वगैरे वगैरे, तर तू माझ्या परमधामाला प्राप्त होशील. परंतु कधी, हा महत्वाचा प्रश्न आहे. सो द पास ऑफ पासिंग अवे, त्याला गती असं म्हटलं जातं. आणि यम यम भावम तत्तत गतीम ते प्राप्यन्ते, असं पण मागे म्हटलंय याच अध्यायामध्ये, की ज्या ज्या प्रकारची भाव किंवा ज्या ज्या प्रकारचा वेळ सिलेक्ट केला जातो देहांतरासाठी, त्या त्या प्रकारची गती त्यांना प्राप्त होते. तर आता तुम्ही बघितलं असेल की जे महाअवतार किंवा महायोगी असतात ते आपल्या महानिर्वाणासाठी योग्य स्थान किंवा योग्य काळ, योग्य दिवसाची नियुक्ती करतात. उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद, परमहंस योगानंद, असे अनेक विभूती आपल्याकडे भारतवर्षामध्ये झाल्या आहेत आतापर्यंत. ते आपल्या देहांतराच्या वेळ निश्चित करतात किंवा स्थान निश्चित करतात. सो यत्र काले तू अनावृत्तीम आवृत्तीम चैव योगिनः प्रयाताः यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. असं तो म्हणतो आहे. एकच मिनिट. हा. सो आय शॅल नाव डिस्क्राईब टू यू डिफरंट पाथ्स ऑफ पासिंग अवे फ्रॉम दिस वर्ल्ड. म्हणजे आता हे जे मृत्यूलोक आहे तिथून पास तू कसा होशील किंवा तिथून तू कसा सोडून जाशील. सो त्याच्यासाठी मी तुला काही वेज आहेत किंवा काही पाथ्स आहेत किंवा काही मार्ग आहेत ते मी तुला आता सांगतो. वन ऑफ विच लीड्स टू लिबरेशन अँड अनदर लीड्स टू द रिबर्थ. म्हणजे यत्र काले म्हणजे जिथे, ज्या काळामध्ये तू अनावृत्तीम, तू अनावृत्तीमध्ये येणसंधी आहे. अनावृत्तीम आवृत्तीम, अनावृत्तीम म्हणजे पुन्हा येण्याचे, म्हणजे असा असा पाथ ज्याच्याने पुनरावृत्ती होते. आणि क्षम्यता, ज्याच्याने पुनरावृत्ती होत नाही, अनावृत्तीम. आणि आवृत्तीम म्हणजे असा मार्ग ज्याने पुनरावृत्ती होत राहते. चैव कोणाची, चैव योगिनः. योगिनः यत्र काले तू अनावृत्तीम आवृत्तीम च एव प्रयाताः, म्हणजे अशा अशा मार्गाने ते सगळे योगी जातात, जे हे अक्षर ब्रह्म योगाचं ज्ञान जे ज्ञाना प्राप्त होतं ते योगी अशा मार्गांनी जातात. प्रयाता यान्ति तम कालम हे भरतर्षभ अधुना अहम वक्ष्यामि. त्या काळाचा किंवा त्या मार्गांचा किंवा त्या ते कुठले कुठले काळ आहेत, कुठले कुठले मार्ग आहेत, त्याविषयी मी आता तुला शॉर्टमध्ये सांगतो आहे. पुढे तो म्हणतो आहे की दोन प्रकारच्या गती असतात, एक म्हणजे शुक्ल गती आणि कृष्ण गती. आपल्याकडे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष आपल्याला माहिती असतं. सो अग्नी जो, आता हे थोडंसं फार गहन ज्ञान आहे, तर आपण एक शॉर्टमध्ये बघायचा प्रयत्न करू. ह्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे या खूप जास्त एक्सप्लेनेशन देता येऊ शकतं. अग्निः ज्योतिः अहः शुक्लः क्षणमासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. संधी बघूया. अग्निः ज्योति विसर्गस्य रेफ भवति, ज्योतिः अहः विसर्गस्य रेफः, शुक्लः षण्मासाः उत्तरायणं, क्षम्यतां, विसर्गस्य लोपः भवति, तत्र प्रयाताः. एकच मिनिट. तत्र प्रयाताः मध्ये विसर्गस्य लोपः भवति, गच्छन्ति ब्रह्मविदः, विदः मध्ये विसर्गस्य ऊत्व गुणसंधी, जनाः. म्हणजे तो काय म्हणतो आहे की अग्निः ज्योतिः अहः शुक्लः षण्मासाः उत्तरायणं तत्र प्रयाताः ब्रह्मविदः जनाः ब्रह्म गच्छन्ति. म्हणजे अग्निही, दोज हू नो सुप्रीम ब्रह्मन अँड हू डिपार्ट फ्रॉम दिस वर्ल्ड, म्हणजे ब्रह्मविदः जनाः, म्हणजे ज्यांनी हे सगळं अक्षर ब्रह्माचं नॉलेज मिळवलं आहे ते ब्रह्मविद. ते असे ब्रह्मविद जे लोक असतात किंवा जे योगी असतात,
हां ते ते काय करतात की दे लिव्ह दिस वर्ल्ड और तत्र प्रयाताः म्हणजे त्या मार्गाने जातात. कधी कुठल्या मार्गाने? ड्युरिंग उत्तरायण 6 months ऑफ द सन्स नॉर्दर्न कोर्स, द ब्राईट फोर्थ नाईट दॅट इज द शुक्ल पक्ष ऑफ मून अँड ब्राईट पार्ट ऑफ द डे दॅट इज अग्निही ज्योतिही अटेन द सुप्रीम डेस्टिनेशन. म्हणजेच हे जे अक्षर ब्रह्मयोगाचं ज्ञान जाणणारी जी लोक आहेत, ती ज्या वेळेला अग्नी पृथ्वीवर असतो, ज्योतिषशास्त्रामध्ये असणाऱ्यांना माहिती असेल की अग्नी पृथ्वीवर असण्याच्या काही वेळा असतात. सर्वदा अग्नी पृथ्वीवर असत नाही. म्हणजे जो आपल्याला अग्नी दिसतो, आता तुम्ही म्हणाल गॅस तर आम्हाला दिसतो, आम्ही लाकडं पेटवतो, अग्नी आहे, तसं नाहीये. तो भौतिक स्वरूपाचा अग्नी आहे. परंतु अग्निदेवता ही सदैव पृथ्वीवर असते. अग्नी पृथ्वीवर असण्याचे काही कालावधी असतात. ओके. सो ज्या कालामध्ये अग्नी पृथ्वीवर असतो, अग्नीची ज्योतिर्मय अग्नी, ज्योतिर्मय म्हणजे जो फिजिकल फॉर्ममध्ये नाही, नॉन फिजिकल, ज्याला अग्निदेवता किंवा अग्निज्योती असं म्हटलं जातं, ती जेव्हा पृथ्वीवर असते अशा दिवशी किंवा अशा वेळेला दिवसाच्या ब्राईटेस्ट पार्टमध्ये शुक्ल पक्षामध्ये षण्मास हा उत्तरायण, सगळ्यांना माहिती दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन आपल्या कडे गती असतात सूर्याच्या, नॉर्दर्न प्लेन अँड साऊदर्न, नॉर्दर्न कोर्स अँड द साऊदर्न कोर्स ऑफ द सन. साधारणतः हे तुम्हाला माहिती असेलच की 21 जून ते 14 जानेवारी हा दक्षिणायन असतं आणि 14 जानेवारी ते 21 जून हे उत्तरायण असतं. ओके. मकर संक्रांतीनंतर सूर्याचं उत्तरायण चालू होतं. सो अशा ह्याच्यामध्ये जे देह सोडतात तत्र ये जनाः प्रयाताः ते ब्रह्म गच्छन्ति, ते त्या ब्रह्मपदाला पोचतात किंवा ते त्या परमधामाला, ते अक्षर ब्रह्माला पोचतात. म्हणजे अक्षर ब्रह्माविषयी माहिती असणारी माणसं किंवा जाणणारी माणसं ही या काळामध्ये देहांतर किंवा देह सोडतात आणि त्या ब्रह्माला प्राप्त होतात किंवा त्या अक्षर ब्रह्माला प्राप्त होतात. ओके. So there are two paths of moving away from this material world. These are called as a gatis for yogis, which is called as a Shukla Gati or a bright path, and that Krishna Gati, that is the dark path. योगीज और सिद्धास, म्हणजे जे महान योगी असतात किंवा जे सिद्ध पुरुष असतात, दे हॅव द ॲबिलिटी टू लिव्ह द बॉडी ऑन दिस पर्टिक्युलर डेट अँड टाइम. ओके. म्हणजे त्यांच्याकडे ती शक्ती असते, योग शक्ती असते, साधनेची शक्ती असते. ते त्या वेळेला, भीष्मांचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. सो ते देह धारण करून ठेवू शकतात तोपर्यंत. ओके. ते त्या विशिष्ट वेळेला देह सोडतात किंवा त्यांच्याकडे ती शक्ती त्यांना प्राप्त झालेली असते. पण सामान्य लोकांचं काय? सो इफ एनीवन डू नॉट हॅव दिस सिद्धी और दिस पॉवर, तो ज्या वेळेला सोडतो त्यात डिपेंड्स ऑन हिज कर्माज. मग तो कधी देह सोडणार आहे हे त्याच्या आधीच्या कर्मांवर अवलंबून असतं. म्हणजे हे सामान्य माणसांचं झालं. पण जे सिद्धयोगी महायोगी असतात ते मात्र निश्चितच आपल्या स्वेच्छेने देह सोडतात. आपण आपल्या स्वेच्छेने देह सोडत नाही, आपण आपल्या कर्मानुसार देह सोडतो. तर या दोन गती साधारणतः समजल्या तर मनुष्य समजू शकतो की त्याची पुढे काय गती होऊ शकते. ओके. सो आता साधारणतः मी मागे पण बोललो होते की हा एक ह्युमन बिंग आहे शारीरिक अवस्थेमध्ये, ज्याला पंचकोश आहेत, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, असे पाच पाच कोश आपल्याकडे सांगितलेले आहेत. योगशास्त्राच्या स्टुडंट्सना माहिती असतात. हा एक ह्युमन बिंग आहे ऑन दिस अर्थ, या मृत्यू लोकातला. जेव्हा ह्याचा हा अन्नमय कोश सुटतो, आफ्टर फिजिकल डेथ ऑफ द बॉडी, हा साधारणतः आनंदमय कोश तसाच राहतो. द मेंटल बॉडी और द मानसिक किंवा मनोमय कोश हा काही कालावधीनंतर कॅरी होतो. द कॉझल बॉडी और द इंटेलेक्ट और द विज्ञानमय कोश सुद्धा कॅरी होतो. आणि द सुपर कॉझल बॉडी और द सटलर इगो, ज्याला अस्मिता असं म्हटलं जातं, तोही सोल बरोबर किंवा तोही आत्म्याबरोबर, आपल्याला प्राणशक्ती आपण म्हणतो, तीही आत्म्याबरोबर कॅरी होते. सो साधारणतः ज्याला आपण GDB वगैरे तुम्हाला माहिती असेल, गॅस डिस्ट्रीब्युशन, त्या इमेजेस ह्या नंतरच्या अशा येतात जेव्हा देह सोडल्यानंतर बॉडीच्या. विच इज कॉल्ड एज अ सटलर बॉडी. दिस इज वॉट अ ह्युमन बिंग लुक्स लाईक आफ्टर ही डाईज. ओके. सो ही शारीरिक किंवा अन्नमय कोश फक्त गळून पडतो, बाकीचे 4 कोश काही कालावधी साठी त्या आत्म्याबरोबर असतात. नंतर ते सुद्धा हळूहळू त्याचं विलयन होतं. ओके.
सो ही शुक्लगती काय आहे, तर शुक्लगती म्हणजे जी शुक्ल पक्षामध्ये उत्तरायणामध्ये ऑस्पिशियस डेजमध्ये, म्हणजे जिथे ज्या ज्या वेळेला अग्नी पृथ्वीवर असतो, आणि अशा वेळेला जे माणसं जे योगी देह सोडतात किंवा जी माणसं देह सोडतात, त्यांचा ते कधीही प्रत येत नाही, ते त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात, त्यांचा पुनर्जन्म होत नाही. सो उदाहरणार्थ भीष्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भीष्मांनी जेव्हा भीष्म महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा शरपं शर पंच शर शरशय्येवर जेव्हा पडले होते, तेव्हा त्यांनी आपल्या इच्छेनुसार नंतर देह सोडला होता उत्तरायणामध्ये. म्हणजे महाभारताचं युद्ध कंप्लीट झाल्यानंतर युधिष्ठिराला उपदेश केल्यानंतर आपल्या इच्छेने उत्तरायणामध्ये देह सोडला होता. सो त्यांच्याकडे ती शक्ती होती. आता एक सायन्स सांगते ह्याच्या पाठीमागचं, की इव्हन जेव्हा आपण आता इस्रो मंगलयान सोडतं किंवा अनेक यान गगनयान वगैरे आहेत असे, जेव्हा जेव्हा नासा सोडते, चायनीज हे आहेत. सो एक साधारणतः एक त्याच्यातलं एक फॅक्ट असं आहे की द स्पेस क्राफ्ट ऑल्सो हॅज टू डिरेक्ट टुवर्ड्स द नॉर्थ साइड टू क्रॉस द वॅन ॲनल बेल्ट ऑफ द अर्थ. व्हॉट इज अ वॅन ॲनल बेल्ट, आता हे इथे डिस्कस करू शकत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जी मॅक्सिमम क्षमता असते तिला वॅन ॲनल बेल्ट असं म्हणतात, सामान्य भाषेत सांगते, साधारणतः कन्सेप्ट समजावा म्हणून. तर त्याच्या पलीकडे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्पेस यान्स हे उत्तर दिशेकडे डायरेक्ट करावे लागतात. साऊथ किंवा दक्षिण दिशेकडे डायरेक्ट करून तो बेल्ट क्रॉस करणं एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे. आजपर्यंत तसे प्रयत्नही कोणी केले नाहीत. जेव्हा ते नॉर्थ साईडला डायरेक्ट केलं जातं तेव्हाच वॅन अँड बेल्ट ते क्रॉस करू शकतात. ओके. आणि देर इज अ हायपोथेसिस ऑल्सो फॉर दॅट वेन सन इज ऑन द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर्स. ओके. मीन्स ट्रॉपिक ऑफ कॅन्सर्स हे भारतातून पास होतं. विषुववृत्त भारतातून जात नाही, परंतु कर्कवृत्त भारतातून जातं, नियर द लखनौ अँड दॅट एरिया, ते भारतातून पास होतं. सो जेव्हा सन म्हणजे साधारणतः हा पिरियड असतो तो मार्चचा पिरियड आहे. एप्रिल मार्चचा पिरियड आहे. सो या आणि गुढीपाडवा हा आपला मार्च एप्रिलमध्येच येत असतो. सो हे बरंच सायन्स आहे कनेक्टेड एकमेकांशी. सो त्यावेळेला when the sun is on the tropic of Cancer and which is passing through the India, it is easy to cross this belt, Van and belt. ओके. म्हणून आणि जिथे आपण उत्तरायण सुरू असतं त्यावेळेला शुक्ल पक्ष सुरू असतो किंवा वेगवेगळे महिने आहेत आपल्याकडे 12, तर ते त्या पिरियडमध्ये जर आपण यान सोडलं तर ते फार इझिली वॅन अँड बेल्ट क्रॉस करू शकतं. ज्याचं नॉलेज आपल्याकडे भगवद्गीतेमध्ये इतक्या वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं आहे की जर तू शुक्ल पक्षामध्ये उत्तरायणामध्ये अग्नी जेव्हा पृथ्वीवर असशील तेव्हा देह सोडशील तर तू पटकन ब्रह्मत्वाला प्राप्त होशील. आता ही शक्ती फक्त असायला पाहिजे किंवा कर्मानुसार सुद्धा ती शक्ती प्राप्त होऊ शकते. नंतर 25वा सूत्र आहे की धूमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. धूमः रात्री मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी, रात्रिः तथा मध्ये विसर्गस्य सकारः, कृष्णः षण्मासाः मध्ये षण्मासाः दक्षिणायनं मध्ये विसर्गस्य लोपः भवति. तत्र चांद्रमसम ज्योतिः योगी, ज्योतिः योगी म्हणजे विसर्गस्य रेफ असती, प्राप्य निवर्तते. म्हणजे आता ते काय म्हणतोय की धूम्रकालामध्ये, एक होतं ब्राईट कालामध्ये, त्याच्या उलट आहे धूम्र कालामध्ये, म्हणजे तिथे धुसर वातावरण असतं. रात्रीच्या काळामध्ये कृष्ण पक्षामध्ये षण्मासाः दक्षिणायनम, दक्षिणायनामध्ये कृष्ण पक्षामध्ये रात्रीची म्हणजे जेव्हा अग्नी पृथ्वीवर नसतो त्यावेळेला रात्र असते असं समजलं जातं. म्हणजे त्यावेळेला दिवस पण असू शकतो. इथे पृथ्वीवरची सूर्याची दिवस रात्रीची संकल्पना वेगळी आहे. तर जेव्हा पृथ्वी अग्नीवर नसतो, जेव्हा रात्र असते, अग्नी नसतो तिथे रात्र असते, अग्नी नसतो तिथे अंधकार असतो, त्या दृष्टीने ते रात्र म्हणत आहेत. आणि जिथे धुसर वातावरण असतं तत्र चांद्रमसम ज्योतिः योगी, तेव्हा अशा अवस्थेमध्ये किंवा अशा काळामध्ये जो देह सोडतो तो चांद्रमसम म्हणजे चंद्रलोकाला प्राप्त होतो असं म्हटलेलं आहे. असा योगीही एतत् प्राप्य निवर्तते. निवर्तते म्हणजे तो पुन्हा येतो पृथ्वीवर, त्याला यावंच लागतं, तो ब्रह्मावस्थेला पार होऊ शकत नाही. म्हणजे हे असं झालं की मी एका विशिष्ट कालामध्ये तयार होऊन घराच्या बाहेर पडले आणि घराच्या अंगणातच गेले, कारण चंद्र तर पृथ्वीचा उपग्रह आहे. घराच्या अंगणातच जाऊ शकले किंवा वरांड्यातच जाऊ शकले, मला परत घरात यायला लागलं. आणि एका विशिष्ट वेळेला मी जर बाहेर पडले तर तो घराचा अंगण वरांडा सगळं पार करून मी पुढे आरामात निघून जाते. ओके. सो त्याला कृष्णगती आणि शुक्लगती असं म्हटलेलं आहे.
सो प्रोसिडिंग बाय कृष्णगती इज ॲट द नाईट टाइम म्हणजे रात्र, संध्याकाळ आणि तो रात्र तसं नाही, जेव्हा अग्नी पृथ्वीवर नसतो ती रात्र, मग तो दिवस पण असेल, म्हणजे सूर्य दिसत असेल त्यावेळेला सुद्धा. दक्षिणायनामध्ये कृष्ण पक्ष, कारण हे जे टर्मिनॉलॉजीज आहेत ना, या थोड्याशा भिन्न आहेत सामान्य टर्मिनॉलॉजीपेक्षा. कृष्ण पक्षामध्ये जो देह सोडतो ही गोस टू चंद्रलोका. आता ह्याची आणखीन एक गोष्टी मिळते की कपिल मुनींनी श्रीमद भागवतामध्ये 3ऱ्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे की पीपल डुईंग सकाम काम गोज टू द मून अँड लिव्ह देअर फॉर सम टाइम विथ देअर सूक्ष्म देहा अँड दे रिटर्न टू द मॉर्टल वर्ल्ड, किंवा ते मृत्यूलोकामध्ये परत येतात. आणि चंद्रावरती जेव्हा प्रथमतः मनुष्याने पाऊल टाकलं, त्यावेळेला बऱ्याचशा अशा फाइंडिंग्स आहेत की तिथे कुठल्या ना कुठल्या गोष्टींची किंवा कुठल्या ना कुठल्या म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये तिथे कोणी सापडलं नाही मनुष्य, परंतु तिथे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये जीवसृष्टी आहे. ओके, तर त्याची काही बरीचशी सायंटिफिक एव्हिडन्सेस आहेत सापडलेले. सो तत्र चांद्रमसम ज्योतिः योगीही प्राप्य निवर्तते. तर अशा प्रकारची कृष्णगती त्याला प्राप्त होते, तो चंद्रलोकाला प्राप्त होतो आणि तिथून पुन्हा त्याला पृथ्वीलोकावर परत यायला लागतं. ओके. शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. संधी बघूया. शुक्लकृष्णे गती, हा शुक्लकृष्णे इति इतर इतर दोन समास असते. गती हे गती ही मतीवत चलती, द्विवचन आहे. ही ही येते मध्ये यडसंधी आहे. या ज्या दोन गती आहेत, शुक्ल आणि कृष्ण गती, जगतः शाश्वते मते, या जगामध्ये जगाच्या शाश्वत गती आहेत, म्हणजे हे जगाचे शाश्वत मार्ग आहेत. हे युनिव्हर्सचे किंवा हे ब्रह्मांडाचे पृथ्वी लोकातून बाहेर पडण्याचे हे शाश्वत मार्ग आहेत. एकया याती, याती अनावृत्ती मध्ये यडसंधी आहे. अनावृत्तीम अन्यया मध्ये वर्णमेलन आणि अन्यया वर्तते मध्ये सवर्ण दीर्घसंधी. म्हणजे एकया याती अनावृत्ती, म्हणजे एकया याती, एकया म्हणजे एकीच्या मदतीने. गती ही स्त्रीलिंगी आहे म्हणून एकया, तृतीया एकवचन. एकया गत्या अनावृत्तीम याती. अनावृत्ती म्हणजे पुन्हा कधीही तुला पुनर्जन्म घ्यायला लागणार नाही, तुला अनावृत्ती, अनावृत्ती, आवृत्ती तुला होणार नाही इथे पुन्हा तुझी. अन्यया आवर्तते पुनः, म्हणजे अन्य गतीने किंवा अन्य कृष्ण गतीने तू जाशील तर पुन्हा इथे तुला परत यायला लागेल. ओके, म्हणजे लोक परत येतात असं त्यांना म्हणायचं आहे. दीज टू ब्राईट अँड डार्क पाथ्स और शुक्ल अँड कृष्ण गती ऑलवेज एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड. ओके, द वे ऑफ लाईट लीड्स टू लिबरेशन, द शुक्ल गती लीड्स टू लिबरेशन अनावृत्ती, अँड द वे अँड द कृष्ण गती द वे ऑफ डार्कनेस लीड्स टू रिबर्थ. म्हणजे कृष्ण गतीने जर तो पास ऑन झाला किंवा देहांतर केलं किंवा देह सोडला तर त्याला परत यावं लागतं या मृत्यू लोकामध्ये. ओके, आता ह्याच्यावर संग तुम्हाला जर PDF शेअर करणार आहे, वाचायचा इंटरेस्ट असेल तर हे वाचू शकता इन्फॉर्मेशन. याच्यावर बरंच सायंटिफिक आणि लेट अवेलेबल आहे की जे आपण कोरिलेट करू शकतो. दॅट्स वाय आय एम ऑलवेज टेलिंग की भगवद्गीता इज अ सायंटिफिक प्रॅक्टिकल मॅन्युअल ऑफ द लाईफ. ह्याला धर्मग्रंथ म्हणण्यापेक्षा याला शास्त्रग्रंथ किंवा असं काहीतरी आपण म्हणायला पाहिजे. एनिवे, सो पुढे कृष्ण काय म्हणतो आहे, कृष्णाज अल्टिमेट ॲडवाइस. ओके, कृष्णाचा उपदेश आहे. न एते श्रुती पार्थ, न एते मध्ये गुणसंधी वृद्धी संधी आहे. श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तः भवार्जुन. योगयुक्तः भवार्जुन मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. न एते श्रुती पार्थ, हे पार्थ, कश्चन जानन एते श्रुती जानन योगी न मुह्यती, म्हणजे कोणीही ह्या श्रुती म्हणजे मार्ग, या गती किंवा या हे मार्ग जाण जाणणारा कुठलाही योगी हा ह्याचा संभ्रम होणार नाही किंवा हा संभ्रमित होणार नाही, त्याचा नाश होणार नाही. न मुह्यती, तस्मात म्हणजे म्हणून, सर्वेषु कालेषु हे अर्जुन योगयुक्त भव, म्हणून हे अर्जुना तू सर्व कालामध्ये किंवा सदा सर्वदा तू योगयुक्त हो, म्हणजे अक्षरब्रह्म जाणणारा योगी हो. Yogis who know these secrets path of these two paths are never bewildered or they are never misguided.
ओके. देअरफॉर ऑल द टाइम बी सिच्युएटेड इन योगा और विथ द युनियन ऑफ द गॉड. माझ्याशी संलग्न राहा, योगयुक्त राहा, म्हणजे तू सुद्धा असा भरकटणार नाहीस. तू योग्य गतीने तुला योग्य दिशेने किंवा योग्य काळामध्ये तुला योग्य गती प्राप्त होईल. आता शेवटच्या सूत्रामध्ये तो काय म्हणतो आहे की, एकच मिनिट. वेदेषु यज्ञेषु तपस्सुश्चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. हं? म्हणजे the yogis who know this secret gain merit for far beyond the fruits of Vedic rituals, the study of Vedas, performance of the sacrifices, austerities and charities. Such yogis reach to my supreme abode. तो काय म्हणतो आहे की, आधी संधी बघूया. वेदेषु यज्ञेषु तपःसु च एव, विसर वृद्धी संधी आहे. दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति च आद्यम. च आद्यम मध्ये सवर्ण दीर्घ संधी. तो काय म्हणतो आहे की योगी इदम सर्वम विदित्वा, म्हणजे जो मला जाणतो किंवा माझ्याशी भक्ती करतो, संलग्न राहतो, असा भक्ती योगी इदम विदित्वा म्हणजे हे सर्व जाणून, वेदेषु यज्ञेषु तपस्सु म्हणजे वेदांमध्ये जे म्हटलं आहे ते फळ, त्यामुळे अनेक यज्ञांनंतर मिळणारं फळ, तपस्सु दानेषु अनेक तपश्चर्येनंतर मिळणारं फळ, अनेक दानकर्म केल्यानंतर मिळणारं फळ, हे च एव यत् पुण्यफलम प्रदिष्टम म्हणजे या सर्वांनी, वेदांनी, यज्ञाने, तपाने, दानाने जे पुण्यफळ, त्याचं जे पुण्यफळ, यत् पुण्यफलम प्रदिष्टम म्हणजे त्याचं जे पुण्यफळ सांगितलं आहे, तत् अत्येती ते तो प्राप्य करतो. अत्येती अद धातू आहे, त्यामुळे ते जो ग्रहण करतो, परम आद्यम स्थानम उपैती, उपैती च म्हणजे ते ते सर्व तो ग्रहण करतो आणि परमम आद्य स्थान त्याला प्राप्त होतो. म्हणजे तो अक्षर ब्रह्माला मला प्राप्त होतो, असं त्याला म्हणायचं आहे. थोडीशी 8व्या अध्यायातली भाषा, संस्कृती थोडीशी क्लिष्ट आहे. सो त्याला म्हणायचं एवढंच आहे की, तू जर म्हणजे वेदकर्म करणारे योगी, यज्ञकर्म करणारे योगी, तप करणारे तपश्चरी, राजयोगी, ज्ञानयोगी किंवा या किंवा दान करणारे कर्मयोगी जे असतात, ह्यांची जी पुण्यफलं सांगितली आहेत, ती सर्व हे जो जाणतो, या गतींचं नॉलेज ज्याला असतं, ते सर्व सुद्धा या भक्ती योगाला मिळतात. म्हणून हा सेक्शन भक्ती योगाचा सेक्शन आहे. अध्याय क्रमांक 7 ते 12. हा मला जाणणारा किंवा माझी भक्ती करणारा जो भक्ती योगी असतो, त्याला हे सर्व तर मिळतच, आणि शिवाय तो मला तत्परम स्थानम च उपैती, आद्यम स्थानम उपैती. आद्य म्हणजे प्रथम स्थान आहे, जे माझं स्थान आहे, माझा परमधाम आहे, तो त्याला प्राप्त होतो, असं तो म्हणतो आहे. सो अशा प्रकारे आपण 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग हा इथे समाप्त करत आहोत. स्लाइड स्टॉप करते. तुम्हाला हा जो उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. यावर अक्षरब्रह्म योगामध्ये जी जी मतं आपण इथे मांडली आहेत त्यावर कमेंट्सही तुम्ही टाकू शकता, जेणेकरून आम्हाला सुद्धा त्याची मदत होते. सो अशा प्रकारे एवं प्रकारेण वयम अष्टमस्य अध्यायस्य संपूर्णतां वयं कृतवन्तः. अग्रिमे चलचित्रे वयं नवमस्य अध्यायस्य प्रारंभं वयं कुर्मः. सो नेक्स्ट सेशन्समध्ये आपण 9वा अध्याय सुरू करूया. आता आपण इथे थांबूया. शुभम भवतु. धन्यवाद.